लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाही। रोज गुन्हेगारीच्या वेगवेगळ्या घटना या समोर येतच आहेत। नाशिकच्या जय भवानी रोड येथील फर्नांडिसवाडी या ठिकाणी मित्रासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून संबंधित युवक राहत असलेल्या इमारतीवर टोळक्यानं धुडगूस घालत बिअरच्या बाटल्या फोडत घराच्या दिशेनं 2 गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून दरम्यान ही गोळीबाराची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला चित्रित झालेली आहे। फर्नांडिसवाडी येथील साई श्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या बरखा उज्जैनवाल यांचे पती अजय उज्जैनवाल हे मध्यरात्री झोपलेले असताना अचानक त्यांच्या इमारतीखाली काचेच्या बाटल्या फोडण्याचा आवाज येऊ लागला। संशयितांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। यावेळी संशयितांनी महिलेच्या दिशेनं गोळीबार केला। यावेळी संशयितांनी उज्जैनवाल यांना धमकी देत राहुलला समोर आणा, त्याचा मुर्दा पाडतो असं बोलत आवारच्या भाषेत शिवीगाळ केली। तसंच संशयितांच्या हातात कोयते असल्यानं परिसरामधील नागरिकांमध्ये देखील यावेळी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। तर उपनगर पोलीस या ठिकाणी रात्रीची गस्त घालत नसल्याची तक्रार केली जाते। रात्रीची गस्त होत नसल्यानं गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांमधून येत आहे। पोलिसांनी रात्री या ठिकाणी गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांमधून केली जाते। तर या गोळीबाराच्या घटनेच्या 2 दिवस अगोदर देखील असाच गोळीबार झाल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे। मात्र पोलिसांकडून त्याची कुठलीही दखल घेतली गेलेली नाही। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक रोड।